बावनकुळेंनी असं म्हटलंय की बच्चू कडू चुकीचे बोलले, मी अत्यंत त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांच्यासोबत बोललो। बावनकुळेंना फोनवर मी बोललो, कलेक्टरनी फोन जोडून दिला। मला वाटते रेकॉर्ड होत असेल तर ते दाखवू। तुम्ही कलेक्टर आणि SP येत आहे, तुम्ही आता अपोजिशन सोडा आणि आम्ही जमलंच तर मीटिंग लावू आणि पहा जमत असेल तर, नाही तर राहू द्या। ही भाषा आहे का? एखाद्या अन्नत्याग आंदोलनासोबत बोलताना तुम्ही येऊ शकले नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काही दुःख नाही आहे, पण फोनवर बोलताना तुमचा जो भाव होता तो दामदटीचा होता, दादागिरीचा होता, आणि ते आम्ही सहन नाही करणार। तुमच्याकडून अपेक्षा नाही। प्रश्न एका विभागाचा नाही, वेगवेगळ्या बैठका लावायला लागतात असं देखील म्हटलं असं त्यांनी कोणत्या विभागाचा असला तरी तुम्ही लाडकी बहिणीच्या वेळेस अर्ज नाही घेतले, आता अपात्र केले, तेव्हा ते कसं जमलं तुम्हाला? किती बैठकी घेतल्या होत्या? काय निकष लावले होते? आणि आता मग तुम्हाला निकष सांगता, आम्हाला विभाग सांगताय? तुमच्यासारख्या जाणत्या पालकमंत्र्यांनी असं बोलावं? तुम्हाला निवेदन देऊन आमचा 1 महिना झाला, का बैठकी घेतल्या नाही मग अगोदर? कोणा हात अडवले होते तुमचे? शेवटला पर्यंत त्यांनी असं म्हटलं की कडू यांनी चुकीचे बोलू नये, आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे। काळजी असती तर तुमच्या भावना आम्ही समजल्या असत्या। तुमच्या भावना ज्या व्यक्त केल्या त्या काळजीच्या नाही आहे। बावनकुळे माझे मित्र पण आहे, पण ते असे बोलून मला वाटलं नव्हतं। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। तर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि आता जानकर देखील या आंदोलनास्थळी पोहोचलेले आहेत। अन्नत्याग आंदोलनाचा आज हा 4था दिवस। तर विविध नेत्यांकडून त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येतो। जानकर देखील त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर याआधीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनद्वारे संवाद साधत बच्चू कडूंशी बातचीत केली होती, मात्र बावनकुळेंची भाषा योग्य नव्हती असा आरोप बच्चू कडूंनी केलेला आहे। दरम्यान बच्चू कडूंच्या या आंदोलनाला विविध क्षेत्रातून पाठिंबा पाहायला मिळतोय, राजकारणातून देखील त्यांना पाठिंबा पाहायला मिळतोय।